40 आमदारांनी खोके घेतल्याचं सिद्ध झाल्यास उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन असं रामदास कदम यांनी म्हटलंय। असं म्हणत यावेळेस रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय। तर आमदारांना बदनाम करण्याचं काम पिता आणि पुत्र करतायत असं देखील यावेळेस रामदास कदम म्हणतायत। आमदार का निघून जातात याचं आत्मचिंतन करावं असं देखील रामदास कदमांनी म्हटलंय। दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून देखील आता रामदास कदम यांच्यावरती जोरदार टीकास्त्र डागण्यात आलंय। तर आमदार का निघून जातात याचं आत्मचिंतन करावं असं रामदास कदमांनी म्हटलंय। चाळीस पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासीन, आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी। हिंमत असेल तर बाप दाखवण्याचं साध्य झालं ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना। फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटांनी केलेलं कटकारस्थान होतं, यात कुठलंही तथ्य नाही। रामदास कदमांवरती आपण फार बोलून त्यांना महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही, पण एवढं नक्की इतरांना ईडी लावायची का नाही ते सोडून द्या। पण रामदास कदम बोलताना आपण नक्की डोळ्याला झेंडूबाम लावत चला, बरं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।